नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी श्वेता माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज बुधवार आहे आणि आता दुपार होत आली आहे. तर शौर्य पण इथे बघा स्कूलवरून आलाय. तो आता त्याची फ्रेंड आहे आरोही, तिला बोलवायला गेला होता. काय आलं बाळा? येते ना आरोही? तर आता मुलांचे पेपर पण चालू झाले ते, आणि पण शौर्याला विचारूया त्याचा पेपर कसा गेला ते. शौर्य, आज कोणता पेपर होता तुझा? दोन ऍपल काढले चित्र होते का त्या बॉक्स स्क्वेअर मध्ये दोन लिहिते. मॅथचा पेपर होता. हा, अजून काय केलं पेपरला? ती ट्रेन पण काढलेली, ते गोल काढलेले होते का अजून पाच काढलेले. एक वर काय येतं ते लिहिते ट्रेनचे इकडं. अजून काल कोणता पेपर होता? तर शौर्याचा काल एक पेपर झालाय आणि आज दुसरा होता. काल कोणता होता पेपर बाळा? कालच्या पेपर मध्ये काय केलं सांग ना. कालच्या पेपर मध्ये आडवी लाईन उभी लाईन उभी आहे. आणि उद्या एक पेपर आहे त्याचा, म्हणजे असे 3च पेपर आहे शौर्याचे. तर आता थोडा वेळ खेळल, त्याच्यानंतर जेवण करेल आणि दुपारी थोडासा अभ्यास करतो आणि मग झोपतो शौर्य, है ना बाबू? इकडे स्वराचे पण पेपर चालू झाले. स्वराचे पण आज मला वाटतं 6वा पेपर आहे आज स्वराचा. आज मी बस मधून खिडकीतून दीदीला बघितलेलं. हो, हा, काय बोलली दीदी? काय बोलली दीदी? स्वराच्या बस मधून जाते, मग तीच बस शौर्याला घ्यायला येते. मग त्याला त्याची दीदी भेटली होती. आता दुपारची वेळ झाली आहे, स्वयंपाक पण करायचा आहे. स्वराचा पेपर 2 वाजता सुटणार आहे, मग तिला यायला 3 वाजतात. तर ती पण जेवायला असणार आहे. मग आता स्वयंपाक करून घेते. इथं शौर्य बघा शिनचॅनचं कार्टून बघतोय आणि इथं स्कूटर खेळतोय. स्कूटर कोणी आणली शौर्याला? तर चला मग मी पण आता दुपारचा स्वयंपाक करून घेते आणि चला तुमच्याशी पण शेअर करते आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये काय असणार आहे ते. तर मी आता किचनमध्ये आली आहे आणि इथं काल हरभरे भिजवून ठेवले होते, तर त्याचीच आता भाजी बनवते. तर इथं पपई आहे, ती कट करायची आणि खायची आहे. पपई मला आवडते. तर मी आता दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी भिजवलेल्या हरभऱ्याची भाजी बनवत आहे. तर जशी आपली सगळ्यांचीच पद्धत असते त्याचप्रमाणे माझीसुद्धा साधीच पद्धत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं हरभरे मस्तपैकी वॉश केलेत आणि आता शिजायला लावणार आहे. तेव्हा भाजी काय करायची असा प्रश्न पडला की आपलं लक्ष जातं ते म्हणजे कडधान्यांकडे. कडधान्य आपल्या शरीरासाठी चांगले असतात, याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते. तर आता इथं हरभरे शिजतात आहे, तोपर्यंत मी बाकीची पण तयारी करून घेते. तर मला आता इथे हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे कांदा घेतला आहे. तर मीडियम साईजचे मी 2 ते 3 कांदे घेतलेत चिरून उभे. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि सुकं खोबरं असतं ते सुद्धा किसून घेतलं आहे. तर तव्यावर हा छान असा खरपूस मसाला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे आणि आता हा मसाला मस्तपैकी ग्राइंड करून घेते. तर परवा मी मटकी भिजवली होती आणि काल मोड यायला लावली होती. तर पाहू शकता किती छान असे मोड आलेत मटकीला. तर घरामध्ये मटकी सगळ्यांनाच आवडते, म्हणून अशी घरी भिजवलेली मटकी परवडते सुद्धा आणि फ्रेशसुद्धा असते. तर आता ही मटकी मी फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आता मटकी आपण भिजवली की आपण त्याची एकदा रस्सा भाजी बनवतो, एकदा सुकी भाजी आणि एकदा मटकी भात. त्यानंतर मी इथं काल दहीसुद्धा लावलं होतं बनवायला. तर किती छान असं दही बनलं आहे. तर भाजीसाठी मी इथे टोमॅटो चिरून घेतला आहे. तेलामध्ये पहिल्यांदा टोमॅटो चांगला मॅश होईपर्यंत परतायचं आहे आणि हे जे वाटण आपण भाजून घेतलं ते आता वाटून घ्यायचं आहे. तिथे टोमॅटो चांगला मॅश झाला आहे. याच्यानंतर आता आपण जे वाटण वाटलं ते घालूया आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे.
तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि आपल्या घरामध्ये असतात ते मसाले, यामध्ये मी मिरची पावडर घातली आहे. त्यानंतर थोडासा कांदा मसाला आणि आपला घरातला बनवलेला जो घरगुती असतो, असे 3 प्रकारचे मसाले मी यामध्ये घातलेत. आता वाटण छानपैकी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि जे आपण हरभरे शिजवून घेतलेत आता याच्यामध्ये आपण घालून आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि भाजी चांगली उकळल्यानंतर गॅस बंद करूया. जेव्हा घरामध्ये भाज्या अवेलेबल नसतात किंवा आपल्याला भाजी आणायला जाण्यासाठी वेळ नसतो, तेव्हा हा छान असा ऑप्शन आहे आणि हरभऱ्याची अशी भाजी खूप सुंदर लागते. तर भाज्यांमध्ये शक्यतो आपण गरम पाणीच यूज करायचं. इथं भाजीला मस्त अशी उकळी आली आहे. फायनली ही भाजी रेडी आहे. त्यानंतर मी इथे बनवत आहे गरमागरम चपात्या. आता स्वयंपाक झाला की लगेच जेवायलाच बसायचं आहे. शौर्याला खायचं होतं जाम आणि चपाती, तर इथं त्याच्यासाठी मी एक चपाती बनवली, त्याला असा जाम स्प्रेड केला आहे. तर शौर्याबरोबर आरोही पण आहे, तर म्हटलं दोघांनाही आपण असं जामचा रोल बनवून देऊया. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांचे असेच काहीतरी नखरे असतात आणि शौर्याला जास्त करून दूध चपाती, जाम चपाती हे जास्त आवडतं. भाज्या म्हणजे तो ठराविक भाज्याच खातो. आता इथं मी छान असा रोल केला आहे आणि आता मुलांना देते. शौर्य आणि आरोही इथं खेळतात ते. चला मग आता पटकन त्यांना जामचा रोल देते. असं आवडीचं असलं मुलांना की ते आनंदाने खातात. आता दुपारचे 2:30 वाजलेत. स्वरा आली आत्ताच पेपरवरून. स्वराचा मॅथ्सचा होता पेपर. काय सांगू? मी परत एकदा पास झालं. हा, आमच्या शौर्य लगेच पास झालाय. मॅथ्सचा पेपर होता, कसा गेला बाळा? सोपा होता. हा ना. अजून किती पेपर राहिले? 4-5. अजून 5 पेपर राहिलेत स्वराचे. तर चला आम्ही आता जेवण करतो. दुपारची वेळ झाली आहे, स्वयंपाक पण झालाय माझा. त्यानंतर भेटू. तर आता संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि इथं मी संध्याकाळी जेवणासाठी वांग्या बटाट्याची भाजी केली आहे, साधी सिंपल. त्यानंतर इथे ज्वारीच्या भाकरी आणि तुरीच्या डाळीचं वरण केलं. कशाला मारती? छान लिहितोय तू. अरे तू तिथं कुठं लिहिस? ABCD. शौर्याचा उद्या इंग्लिशचा पेपर आहे, तर इथं मी त्याच्याकडून ABCD लिहून घेते. तर त्यांना म्हणजे स्कूलमध्ये पाटी पेन्सिल असते, पण पेपर त्यांना पेन्सिलने लिहायचं आहे, म्हणून मी त्याची असं सराव करून घेते. चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.